पितामह, माझे अहोभाग्य की आपण मला आपल्या दर्शनाने कृतार्थ केले। आम्ही तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहोत वत्सा। माग हवं ते वरदान माग। हे पितामह ब्रह्मदेव, जर तुम्ही माझ्या तपश्चर्येने प्रसन्न झाला आहात तर कृपा करून मला असं वरदान द्या की मी देवता, मनुष्य, स्त्री तसेच निशाचर या सर्वांमध्ये अजिंक्य आणि अभेद्य राहू शकेल। तसेच आपण माझ्या निवासाकरिता 3 अशा पुरांचे निर्माण करावं जे जगात अभेद्य मी त्रिपुरासुर आहे, त्रिपुरासुर महादेव, मी आहे त्रिपुरासुर। मी अभेद्य आहे, अभेद्य। मी देवाधिदेव महादेव, मला शरण ये, मी तुला क्षमा करेन। अन्यथा तुझा विनाश अटळ आहे। महादेव, मी त्रिपुरासुर आहे, त्रिपुरासुर। कोणीही माझा विनाश करू शकत नाही। मी अजिंक्य आहे, अभेद्य आहे। त्रिपुरासुरा, आता आमच्या क्रोधापासून तुला कोणीच वाचवू शकत नाही। आम्ही सर्वप्रथम आग्नेय अस्त्राने तुझ्या 3ही पुरांना भस्म करतो, तत्पश्चात आमच्या त्रिशूळाने तुझा वध करतो। नाही, नाही, तुझा विनाश अटळ आहे त्रिपुरासुरा, तुझा विनाश अटळ आहे। त्रिपुरासुर आणि त्याच्या त्रिपुरांचा अंत झाला। ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घडली, म्हणून त्या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हटलं जातं। कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या मंदिरात, विशेषतः देवादिदेव महादेवाच्या मंदिरात त्रिपुर ज्योत प्रज्वलित केली जाते। तसेच दीपोत्सव साजरा केला जातो। हिंदू शास्त्रानुसार त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही जीवात्म्यानं प्रज्वलित त्रिपुरी ज्योतीचं दर्शन घेतलं असता